नमस्कार, मी मेघा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. हे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप आणि साखर आणि हे मी फेटून घेतलेलं आहे आधी थोडंसं. असं छान त्याचं टेक्स्चर झालं पाहिजे, अगदी हलकं. आज गेस करा आपण काय बनवतोय. तर आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची नानकटाई. त्याच्यामध्ये 1 बाउल मी आता गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. त्याच्यामध्येच परत मी अर्धी वाटी आपलं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन हे पण त्याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्याच निम्मा म्हणजे पाव वाटी रवा मी याच्यामध्ये घालणार आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट घातले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकते बेकिंग पावडर, अगदी पाव चमचा टाकलेली आहे आणि व्हॅनिला इसेन्सची काही थेंब आपण याच्यात टाकून घेऊयात. ते झालं की मग हे सगळं एकत्र हलवू. थोडंसं मीठ ह्याच्यात लागणार आहे आपल्याला, मीठ चवीपुरतं थोडंसं छान लागतं त्याच्यात नानकटाईमध्ये. तर ते पण मी घालून घेतलेलं आहे. सगळं मिक्सचर मिक्स केलेलं आहे. आता हाताने थोडंसं बघायचं आहे आपल्याला, त्याचा अंदाज घ्यायचा आहे त्या मिश्रणाचा. थोडंसं घट्टसर असंच ठेवायचं आहे. अगदी जर वाटलं तुम्हाला तर थोडंसं तुम्ही त्याच्यात अजून तूप ॲड करू शकता, पण ओके आहे, एवढं सफिशियंट आहे. तर आता मी हे सगळं परत एकदा छान हाताने कालवून घेतलं आहे. ते बघायचं आता त्याला आपण आकार द्यायचे, तसे छोटे छोटे बिस्किटासारखे गोल चौकोनी तुम्हाला हवे तसे तुम्ही आकार द्या. तर ते झालेलं आहे. मी घट्ट अजून मळून घेते आहे. हे झालं. बाजारात ज्या नानकटाई मिळतात त्या शक्यतो मैद्याच्या असतात, म्हणजे मॅक्सिमम तर मैद्याच्याच असतात त्या. ह्या घरगुती अगदी छान लागतील, मुलांसाठी करून बघा. आता मी इडली पात्र आहे माझं, म्हणजे मिनी इडलीचं जे एक पात्र आहे माझं, त्याला मी तूप लावून घेते सगळ्यांना. तुपाचं जे कोटिंग आहे ते खाली आपण बेसला करणार आहोत, ते सगळीकडे मी तूप लावून घेते. एक थेंब तूप टाकून घेतलेलं आहे मी आत्ता. मग आता त्याचे गोळे करायचे आहेत आपल्याला. गोळे करून ते दाबायचे, चपटे करायचे. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, जसा हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता. मी गोल चपटे केलेले आहेत, जसे बिस्किटं छोटे छोटे असतात तसे. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही लावून घेऊ शकता. मी इथे थोडे बदामाचे काप लावते आहे. ते बदामाचे काप मी सगळ्यांना छान लावून घेते आहे. त्याच्याने अजून छान चव येईल आणि बदाम पण पोटात जाईल मुलांच्या. आजकाल काय ड्रायफ्रूटसुद्धा खायला नको असतं खरं मुलांना. त्याच्यामुळे हा घरगुती नानकटाईचा जो प्रकार आहे तो मुलांना छान आवडेल. आता बघा, एका भांड्यामध्ये खाली बेसमध्ये मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ घेतल्यानंतर ते थोडं प्रीहीट पण केलं आहे आणि त्याच्यावर आता ही मी प्लेट ठेवलेली आहे. ह्याला साधारण तरी 35 ते 40 मिनटं लागतील. मध्ये जरा उघडून बघायचं आहे, वाटलं तर शिजलं आहे का हे बघायचं आहे, नाहीतर मग थोडं अजून बेक करायचं आहे. झालेलं आहे माझं हे. साधारण मी जास्त नाही, पण मी 30 मिनटं हे बेक केलेलं आहे आणि छान गोल्डन कलर हे आलेला आहे याला. बघा तुम्ही किती छान कॉईन्स वाटत आहेत माझे. नानकटाईचे कॉईन्स म्हटलं पाहिजे याला, नाही का? तर हे नानकटाईचे कॉईन आता मी सजवून घेते आहे प्लेटमध्ये. खूप मस्त बघा कसे वाटत आहेत, छान आहेत ना? ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला प्लीज लाईक द्या, सबस्क्राईब करा. मी नवीन नवीन अशाच रेसिपी परत घेऊन येते तुमच्यासाठी. आता हे बघा, आपण तोडून बघूया. जरा क्रिस्पी झालेलं आहे, अगदी मस्त क्रिस्पी झालं आहे. ते खूप डेलिकेट आणि क्रिस्पी वाटतं आहे. छान झालं आहे ना? बघा एकदा.